नमस्कार. बघा, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ 11वा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. पेशीची रचना कशी होते आपण गेल्या वर्षीही शिकलो. पेशी कशाला म्हणतात फक्त व्याख्या शिकलोय. आता एक पेशी अनेक पेशी हे सगळं पेशीमध्ये येतं, बरोबर आहे का? आणि सूक्ष्मजीव म्हणजे लहान लहान जे डोळ्यांना दिसत नाही ते सूक्ष्मजीव, ह्यांचा अभ्यास या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. बघा, पहिल्यांदा काय विचारलंय, थोडे आठवा. थोडे आठवा नेहमी काय असतो, जो काही तुम्हाला अगोदर शिकवलेला भाग आहे 6वीला त्या भागावरती आधारित असतोय. कारण आपण गेल्या वर्षी पेशीची व्याख्या, पेशी म्हणजे काय, एक पेशीय कोणते प्राणी आहेत, अनेक पेशीय कोणते प्राणी आहेत, कोणती सृष्टीमध्ये येतात ते आपण गेल्या वर्षी शिकलेला एवढाच भाग. आता त्याच्या पुढचा भाग यावर्षी फक्त कंटिन्यू करणार आहोत. बघा, प्रश्न काय विचारलाय, सजीवांचे शरीर या सूक्ष्म घटकांनी बनले आहे तर त्याला काय म्हणतात? म्हणजे जे काही घटक आहेत त्यांना काय म्हटलं जातं असे विचारले. नंतर बघा काय विचारलंय, या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये सारखीच असते का? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा काय येईल, सजीवांचे शरीर पेशी या सूक्ष्म घटकांनी बनलेलं आहे. पेशी पेशी म्हणजे काय, जे लहान लहान घटक आहे, आपले जे शरीर बनलेलं आहे त्यांना काय म्हणलं जातं, आपलं जे शरीर आहे ते बनलेलं असतं. नंतर बघा, या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये सारखी असते का? नाही, प्रत्येक सजीवामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात. आपण म्हणतो बघा, हे जे पेशी कमी झाले ते त्याच्या पेशी वाढल्यात म्हणजे त्याची संख्यामध्ये असतं. आपण जरी ब्लड चेक केलं तर, बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये आपलं किंवा आपल्या आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कोणीही असेल, वनस्पती असू दे, सजीव सृष्टी असू दे, पूर्ण सजीव सृष्टीमध्ये प्रत्येकाची जी संख्या आहे ती काय आहे, वेगवेगळी निरनिराळी असते. नंतर बघा, पेशी दॅट मीन्स ऑफ सेल. पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये पेशीची रचना ही असतेच असते. म्हणजे त्यात आपण दोन भाग बघितले, काही एक पेशी असतात तर काही बहुपेशी असतात, पण प्रत्येक म्हणजे सजीवामध्ये पेशीमय रचना हे त्याचं काय प्रमुख लक्षण आहे सजीवांचं. बघा, पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. म्हणजे जी सजीवांची जी रचना आहे ती सुद्धा पेशीमुळेच बनलेली आहे आणि जे कार्य घडतं ते सुद्धा कशामुळे घडलं म्हणून सांगितलंय, पेशीमुळेच घडतं. त्यामुळे हा आपल्या शरीरातील मूलभूत घटक आहेत आणि हे आपण मागील इयत्तेत म्हणजे 6वीला अभ्यासलेला आहे. पाठ 4 पाहू शकता. सजीव सृष्टीमध्ये हा पूर्ण व्याख्या वगैरे व्यवस्थित झालेला आहे आणि पाठही केलेला आहे, बरोबर आहे का? बघा, प्रवाही तक्ता पूर्ण करा. बघा काय दिलंय, रिकामा बॉक्स दिलाय, नंतर शब्द दिलाय, वाक्य दिलंय, परत रिकामा बॉक्स दिलाय, नंतर पाठ पुस्तक. ह्याच्यातून काय अर्थ लावता येतो? बघा, एखादा आपण आ ई हे काय झाले, अक्षर झालं, बरोबर आहे का? ह्या अक्षर एकमेकाला जोडून काय तयार होतं, शब्द तयार होतो. परत असे शब्द लिहित लिहित काय होतं, वाक्य तयार होतात आणि अशी वाक्य लिहित लिहित काय तयार होतं, एखादा परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ तयार होतं आणि अशी पॅराग्राफ कंप्लीट करत करत एक पाठ काय होतं, कंप्लीट करत होतं आणि असे पाठ बनवत बनवत त्याचं काय तयार होतं, एक पुस्तक तयार होतं. हे का दिलं असेल त्यांनी? ह्यासाठी की आपलं शरीर ही ह्या पुस्तकाप्रमाणेच आहे. समजलं? हे आपण जे शरीर आहे ते म्हणजे पुस्तक आहे आणि जे अक्षर असेल, शब्द, वाक्य, परिच्छेद, पाठ हे आपल्या शरीरातील घटक आहेत. हे फक्त त्यांना सांगायचंय म्हणून हा त्यांनी तक्ता दिलेला आहे. बघा, वरील प्रवाहित तक्त्यामध्ये आपण पुस्तकाची संघटनात्मक रचना पाहिली, त्याचप्रमाणे सजीवाचे संघटन म्हणजे सर्व सजीवांचे, आपले असू देईल, वनस्पती असू देईल किंवा सजीव असू देत, प्रत्येकाचे संघटन ह्या एका पुस्तकाप्रमाणेच असते. बघा, पेशी, ऊती, इंद्रिय, इंद्रिय संस्था अशा शरीर पातळ्या असतात. ज्याप्रमाणे पुस्तक कसं तयार होतं त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा सर्वात सूक्ष्म हे पेशी असते. पेशीनंतर ऊती, इंद्रिय, इंद्रिय संस्था, नंतर आपलं शरीर, असं रचना असते ज्याप्रमाणे एखाद्या पुस्तकाची असते. नंतर बघा, सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशीच्या पातळीवर होत असतात. म्हणजे प्रत्येक जी शरीराची जी आपण रचना असेल किंवा जे काही कार्य करतो ते ही सर्व कशावर डिपेंड असतं, पेशीवर डिपेंड असतं. जसं पुस्तकातलं एक एक महत्वाचं काय असतं, अक्षर असतं, बरोबर आहे का? अक्षरापासून शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील काय महत्वाचं आहे तर पेशी हा सर्वात मूलभूत घटक आहे.
बघा, पेशीच्या आधारे सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात. ह्या पेशीमुळे आपलं जी काही दररोजचं कार्य घडत असतंय ते ह्या पेशीमुळेच काय होतंय, घडत असते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सूक्ष्म घटक हा पेशी आहे, ॲज अ सेल्स. बघा, जरा डोके चालवा. एक पेशीय सजीवांचे जीवन क्रिया कोठे होतात. बघा काय दिले अजून त्यांनी, हे लिहून काढा. उत्तर मला लिहून पाठवायचं आहे. बघा, पेशीपासून उतीपासून इंद्रिय तयार होतं, इंद्रियापासून पूर्ण इंद्रिय संस्था तयार होते आणि असं तयार होतं आपलं काय होतं, शरीर तयार होतं. त्यालाच काय म्हटलं जातं, सजीवातील संघटन. नंतरचा पॉइंट बघा, असे होऊन गेले म्हणजे ही जी पेशीची रचना आहे ह्याचा शोध कोणी लावला हे सांगितले. बघा, विचारलंही जातं परत. रॉबर्ट हुक पहिल्यांदा कोणी शोध लावला असेल तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाच्या पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शीखाली पाहिला. तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशाच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली. तुम्हाला गेल्या वर्षी मी बघा एक मधमाशीचं पोळं दाखवलं आणि एक विटांची रचना दाखवली, आठवत असेल तर पहा. पहिल्या सेमिस्टरमध्ये झालं तुम्हाला, बरोबर आहे का. ती एक रचना म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या विटांचा थर असेल, विटांचा थर होऊन भिंत तयार होते किंवा मधमाशाचं पोळं आपण गेल्या वर्षी शिकलोय, त्याचप्रमाणे जो रॉबर्ट हुक आहे त्यालाही सूक्ष्मदर्शी इकडे दाखवलेले आहे. अतिसूक्ष्म कण त्या सूक्ष्मदर्शीखाली दिसले जातात, त्याला मायक्रोस्कोप इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. बघा, या कप्प्यांनी त्यांना पेशी हे नाव दिले. म्हणजे जे काही कप्पे मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे त्याला जे काही कप्पे दिसले, या कप्प्यांना काय नाव देण्यात आलं, सेल्स म्हणजे काय, पेशी. आकृतीमध्ये दाखवलंय बघा. एक झाड होतं कुठलंही, त्याने तर त्याला ते झाड सापडलं, त्या झाडाचं त्यांनी एकदम पातळ थर घेतला आणि ती थर काय केला, सूक्ष्मदर्शी खाली धरला. तेव्हा त्यांना हे एक मधमाशा जसं पोळं तयार होतं त्याचप्रमाणे म्हणजे त्या झाडाच्या सालीचं आपल्याला हे काय, त्याला रॉबर्ट हुक यांना कप्पे दिसले आणि त्या कप्प्यांना काय नाव देण्यात आलं, सेल. आणि लॅटिन भाषेला त्याला काय म्हणलं जातं, सेला, म्हणजेच लहान खोली होय, अतिसूक्ष्म. आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही इतके सूक्ष्म. नंतर बघा, M.J. शलेडेन व थिओडोर शन या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशीच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. म्हणजे त्या पेशी अगोदर शोध कुणी लावला, रॉबर्ट हुक न लावला, बरोबर आहे का. त्याच्या रचनेत विषयी जे काही सिद्धांत आहेत तो शाल्डेन आणि थिओडोर शॉन यांनी मांडला, लक्षात ठेवा. त्यांनी काय म्हणला सिद्धांत, की सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. जसं अक्षर मी सांगितलं पुस्तकातील महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील सर्वात मूलभूत घटक, पायाभूत घटक हा पेशी आहे, असं कुणी मांडलं, थिओडोर आणि शॉन यांनी मांडलं त्यांच्या सिद्धांतामध्ये. आणि जे काही सर्व सजीव आहेत, सजीव म्हणजे कुठले, वनस्पती आणि प्राणी, बरोबर आहे का. ह्या प्राणी व सजीव सर्वांमध्ये काय आहेत, पेशीपासूनच बनलेले आहेत. तेव्हा ते कार्य किंवा एखादी रचना मग त्यांच्यात आकार आलेला आहे, असं कुणी सांगितलं, शॉल्डेन आणि थिओडोरनं. नंतर बघा, 1885 मध्ये आर विरॉशा यांनी सर्व पेशीचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो, म्हणजे पूर्वी जी अस्तित्वात आहे त्याच्यापासूनच जन्म होतो असा सिद्धांत कुणी मांडला, विरशो यांनी स्पष्ट केला. नंतर बघा इथं बघा, हे आत्ताची नवीन असलेली सूक्ष्मदर्शी आहे आणि ही पूर्वीच्या काळी वापरण्यात येणारी सूक्ष्मदर्शी. ह्याच्या खाली काय पाहिलं जायचं, जे काही सूक्ष्मजीव काय ते झाडाची साल वगैरे आहे, ह्यात पहिल्यांदा रॉबर्ट हुकनं पाहिले होते. आता सध्याची ही जी आहे मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शी ही सध्या आपल्या लॅबमध्ये म्हणजे प्रयोगशाळेत अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही सूक्ष्मजीव ते इथं पाहिले जातात. बघा, ह्याचा शोध कुणी लावला, पेशीचे मोजमाप व निरीक्षण, मेजरमेंट्स अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. बघा, अँटोन लिव्हॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून
सूक्ष्मदर्शन हे उपकरण तयार केले. कुणी तयार केलं? तर अँटोन लिओकने सूक्ष्मदर्शकाचे हे उपकरण तयार केले व जीवाणू आदी जीव यांचे जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण केले. कुणी? तर अँटोन लिओकने. बघा, पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. पेशी हे काय असतात? अत्यंत सूक्ष्म सांगितले त्याने, अत्यंत सूक्ष्म असतात. नुसत्या उघड्या डोळ्यांना त्या दिसत नाहीत. म्हणजे आपले जे डोळे आहेत त्या डोळ्याने आपण ते सूक्ष्मजीव अजिबात पाहू शकत नाही, असं कोणी सांगितलं? अँटोन लिओकने. पेशीच्या आकारमानाचे मोजमाप. बघा, पेशीचे आकारमानाचे मोजमाप कशात केले जाते? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककचा वापर केला जातो. बघा, सूक्ष्मजीव मोजण्यासाठी कोणते एकक वापरले? तुम्हाला पुढेही उपयोगी पडलं जातं. बघा, मायक्रोमीटर MM आणि नॅनोमीटर NM या एककाचा वापर केला जातो सूक्ष्मजीव मोजण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी भिंगाचा. पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, ज्यामध्ये भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू किती पटीने मोठी दिसते. म्हणजे त्या भिंगामुळे काय होतं? मायक्रोमीटर नॅनोमीटरची भिंग लावलं एकक वापरलं तर काय होतं? त्याचा आकारमान आपल्याला पाहिजे तेवढं मोठं ते दिसू शकतं. म्हणजे ते आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. फक्त या सूक्ष्मदर्शीच्या खाली इथून पाहिलं जातं वरून. नेत्रभिंग म्हणजे इथून डोळे आपण डोळ्यांनी घालायचं पाहायचं आणि जे काही आपण झाडाची साल असेल किंवा पाला असेल एकदम थीन पातळ कापायचा आणि त्या सूक्ष्मदर्शी खाली ठेवला काचेवरती तर आपल्याला दिसू शकतं. नंतर बघा, करून पहा. बघ, इथं विचारले त्यांनी 1 सेंटीमीटर बरोबर किती येतं? 10 मिलीमीटर. परत 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर. म्हणजे इतकं सूक्ष्म असतं, लक्षात ठेवा. हे आपलं जे 1 मिलीमीटर आहे ते 1000 मायक्रोमीटर असतं आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे 1000 नॅनोमीटर. नंतर बघा, करून पहा. कांद्याची एक फोड घेऊन त्याचा खोलगट भागात असणारा पातळ पापुंद्रा चिमट्याने अलगद वेगळा करा. माहिती असेल, एकदम अलगा पांढरट भाग असतोय बघा. तुम्ही पाहिला असेल कांद्याच्या आतल्यामध्ये एकदम पातळ भाग असतो. म्हणजे ते कवरिंग म्हटलं जातं किंवा पातळ म्हणजे पायाच्यासारखं असतं बघा, प्लॅस्टिक सारखं. पाहिला असेल तो भाग घ्यायचा आणि तो काय करायचा? काचपट्टीवरती घ्यायचा. काचपट्टी असते त्यावर काय करायचा? पाण्याचा थेंब टाका. हे करताना पापुंद्र्यास घडी पडणार आहे. म्हणजे ते पापुंद्र्याची अजिबात घडी पड, कारण ते सूक्ष्मदर्शिकाने पाहणार आहोत त्याच्यामुळं ते वेगळं दिसू शकते. त्यामध्ये जी अजिबात घडी पडणार नाही याची काळजी घ्या. आणि यावर आयोडीन हे मेडिकलमध्ये अवेलेबल असतं किंवा योसिनचे विरल द्रावणाचा 1 थेंब टाका व संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या 10x भिंगाखाली निरीक्षण करा. तत्पूर्वी पापुंद्रा आच्छादन काच ठेवायला विसरू नका. त्याच्यावर आच्छादन काच असते छोटीशी चौकोनी आकाराची, ती त्या कशावरती ठेवायची? त्या पापुंद्र्याच्या वरती ठेवायची. त्याच्यामुळे आपल्याला ते कण व्यवस्थित दिसून येतील. बघा, हा इकडे दाखवलाय बघा. हा पापुंद्रा घेतलाय आणि हा काय केला? काचपट्टीवर ठेवला आणि त्याच्यावर छोटीशी चौकोन आकाराची छोटीशी काच ठेवली. तेव्हा आपण पाहिलं तर त्या पेशी दिसून आल्या आणि हा पेशीचा आकार दिसून आला कांद्यामध्ये, लक्षात ठेवा. बघा, एखाद्या म्हणजे मधमाशाचं पोळं किंवा एखाद्या विटाची कशी रचना असते त्याप्रमाणे ह्या पेशीची रचना दिसून येते. नंतर बघा, इथं काय सांगते त्यांनी? वरील कृती करून वनस्पतीमध्ये विविध भागावरील पेशी जसे पान, खोडाची साल, मूलाग्रे इत्यादीचे निरीक्षण करा. ह्या ज्याप्रमाणे आपण ह्याचा पापुंद्रा घेतला त्याचप्रमाणे त्याचा तुम्ही पान घेऊ शकता, खोडाचा भाग घेऊ शकता किंवा मूलाग्राचा भाग घेऊ शकता. पण तो अतिशय थीन, अतिशय पातळ घ्यायचा तरच ते आपल्याला सूक्ष्मदर्शी खाली दिसू शकतं. बघा, मागील येथे तुम्ही पाण्यातील अमिबा, पॅरामेशियम याचे निरीक्षण केले आहे. म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला अमिबा व पॅरामेशियम मायक्रोस्कोप खाली कसा बघायचा किंवा सूक्ष्मदर्शीच्या खाली कसा पाहायचा हे आपण गेल्या वर्षी अभ्यास लावला. इथे काय आहेत? एक पेशीय आहेत, बरोबर आहे का? नंतर बघा, सांगा पाहू तुम्ही निरीक्षण केलेले विविध पेशी एकसारख्याच आहेत का? त्यांची रचना कशी आहे? आकार कसे आहेत? ह्याचं उत्तर तुम्ही लिहून मला पाठवायचं आहे. चुकलं तर चुकू दे, पण ट्राय करा. बघा, नंतर
पेशीचा आकार. बघा सजीवांच्या पेशीचा आकार विविधता आहे. हे पेशीतील आकार दिलेत काही बघा. त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडीत असतो. म्हणजे त्याचा जो आकार आहे पेशीचा, जे काही कार्य त्याच्यावरती तो अवलंबून आहे. यात आढळणे पेशीचे विविध आकार खालील दर्शवले आहेत, त्याचे निरीक्षण करा. बघा इथे विविध आकार दिलेत, म्हणजे प्रत्येक कुठला दिला पहिल्यांदा बघा अमिबा दिला. अमिबाचा कसा आकार असतो? स्पायरोगैरा. मृतपेशी म्हणजे जी पेशीची रचना, सेलची रचना कशी असते? चेतापेशी, शुक्रपेशी, अस्थिपेशी, पृष्ठभागावरील पेशी, तांबड्या रक्तपेशी, अंडपेशी. ह्या काय आहेत आपले म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यात काय दिसून येतात? पेशी दिसून येतात. पण ह्याचा आकार कसा आहे बघा. काहींचा आकार दंडगोल आहे, काहींचा गोलाकार दिसून येतो, काहीचा स्तंभाकार दिसून येतो, काहीचा अंडाकृती दिसून येतो, आयताकार दिसतो. बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक पेशीची रचना काय दिसून येते आपल्याला? वेगवेगळी दिसून येते. नंतर बघा सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशी अंगके म्हणतात. बघा पेशी अंगके व्याख्या विचारली जाते. पेशी अंगके कशाला म्हणतात? बघा सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच काय म्हटलं जातं? पेशी अंगके म्हटलं जातं. नंतर बघा या अंगकाच्या सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात. आपण जी पाहिली ती इलेक्ट्रॉन नसून दुसरी होते, आणि ही जी आहे इलेक्ट्रॉन ही आपल्या इथं अवेलेबलही नाही मला वाटते, कारण त्याच्या साह्याने अतिसूक्ष्म म्हणजे ते मायक्रो नॅनोमीटरपेक्षा पण अतिसूक्ष्म कण आपल्याला इथं पाहता येतात. नंतर बघा त्यांच्या साह्याने अतिसूक्ष्म घटकांच्या प्रतिमेचे वर्धन करून तो 2 अब्ज पर्यंत, 2 अब्ज म्हणजेच काय? 2 × 10⁹ हे असं लिहिलं जातं, किंवा 2 वर तेवढे 9 शून्य दिले जातात. पण ते शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहितात? 2 अब्ज म्हणजे 2 × 10⁹ म्हणजे 2 अब्ज मोठी प्रतिमा अभ्यासता येते. प्रामुख्याने या पेशीची वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे 2 प्रकार आहेत. बघा पेशीच्या अगोदर गेल्या वर्षी झाले 2 प्रकार आहेत. कुठले? एक वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. ह्याच्यात बरंचसं डिफरन्सिएशन ही विचारलं जातं, फरक स्पष्ट करा म्हणून. बघा या पेशी पटलाच्या साह्याने बनलेले विविध अंगकाच्या अंतर्भावात तयार झालेल्या असतात. वनस्पती पेशीभोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते. बघा ज्या वनस्पती पेशी आहेत, आकृती काढायची आहे आणि व्यवस्थित काढून दाखवायची आहे. बघा वनस्पती पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त असतो. बघा इथे पेशी भित्तिका दिली आहे, आणि प्राणी पेशीभोवती आहे का? आपली जी पेशी त्या पेशीभोवती पेशी भित्तिका नसते. नंतर बघा त्याचप्रमाणे वनस्पती पेशी मोठ्या आकाराच्या रिक्तिका आढळतात, आणि त्या सर्व दृश्य केंद्रिकीय म्हणजे युकॅरियोटिक सेल्स असतात. बघा रिक्तिका, ह्याच्यातले जर रिक्तिका पाहिल्या तर काय दिसतात आपल्याला? मोठ्या आकाराची दिसते. आणि प्राणी पेशीमध्ये काय असते? त्याच्या विरुद्ध म्हणजे छोटी असते. वनस्पती पेशीमध्ये मोठी असते. तुम्हाला विचारही जातं बघा पेपरला की डिफरन्सिएशन सांगा म्हणून. नंतर बघा त्यातच विचारले पेशी भित्तिका. पेशी भित्तिका ही सर्वात बाहेर असणारे आवरण आहे. कशाचे? बघा पेशी भित्तिका फक्त वनस्पतीमध्येच आढळते, प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते विचारलं जातं. पेशी भित्तिका हे फक्त कुठं असतं? वनस्पती पेशीमध्येच आढळतं. त्याच्यामुळे त्यांना काय ते विशिष्ट आकार प्राप्त होतोय, लक्षात ठेवा. नंतर बघा पेशीपटल. पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून अतिशय नाजूक, लवचिक व ते प्राणी पेशींचे सर्वात बाहेरचे आवरण आहे. प्राणी पेशी सर्वात बाहेरचे आवरण कुठलं आहे? पेशीपटल आहे. ते कसं आहे? अतिशय पातळ असून नाजूक आहे आणि लवचिक आहे. नंतर बघा पेशीद्रव. पेशीमध्ये पेशीद्रव केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग आहे, त्याला पेशीद्रव म्हणतात. आणि पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते. पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात. कशामध्ये? तर पेशी द्रव्यमध्ये. म्हणजे पेशीची जी काय दुसरी अंगके आहेत ती काय होतात? ह्याच्यात पेशीद्रव्यमध्ये विखुरलेली म्हणजे पसरलेली असतात. पेशी अंगकेमध्ये कुठले येतात बघा? केंद्रक असेल, अंतर्जाविका, गोल्जी पिंड, लयकारिका, रिक्तिका,
तंतुकणिका, लवके याचा समावेश असतो. इथं दिलंय बघा तुम्हाला, गोल्जी पिंड, लयकारिका, अंतर्द्रव्य जालिका, केंद्रक हे सर्व आढळून येते. कशामध्ये? तर पेशी अंगकेमध्ये. बघा आता विविधता पाहिली, आता सारखेपणा काय दिसतोय बघा. वनस्पती व प्राणी पेशीमधील समान तसेच वेगवेगळे घटक कोणते आहेत ते सांगा. तुम्ही सांगायचं, कारण आपण आताच वेगवेगळे घटकही पाहिलेत आणि समान आकृतीवरही तुम्हाला बरंच दिसून येते, बरोबर आहे का. दोन्हीतही त्यांनी कॉमन मध्ये असेल त्यांनी दाखवलेलं आहे. आणि जे काही वेगळं आहे, हरित लवके आढळतात का? हरित लवक्यामुळे पाण्याला काय होतं, झाडांना हिरवा रंग प्राप्त होतो. प्राणीमध्ये असतील का? प्राणी पेशीमध्ये अवेलेबल नसतात. लक्षात ठेवा. ते तुम्ही डिफरन्शिएशन मध्ये सांगू शकता आणि समान जे काही दिसतं ते सांगू शकता अंगकेमधलं. बघा केंद्रक हा पेशीचा सर्वात महत्त्वाचा अंगक आहे. पेशी दोन्हीमध्ये असतात, वनस्पती व प्राणी पेशीमध्ये असतात. काय असतं? केंद्र. आणि हा सर्वात पेशीमधील महत्त्वाचा घटक आहे पेशीमध्ये. त्याच्या भोवती दुहेरी सछिद्र पटल असते. पेशीचे कार्य केंद्रकाला काय करते ती? केंद्रक नियंत्रित करते. अंतर्द्रव्य जालिका आकृती व्यवस्थित पहा म्हणजे समजेल. हे विस्तृत जाळीदार अंगक आहे. हे रायझोझोमने तयार केलेल्या प्रथिनामध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गोल्जी पिंडमध्ये पाठवण्याचे काम करते. आणि हा तुम्हाला खरंच खूप महत्त्वाचा ही पॉईंट आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या वर्षीही धडा आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. बघा हे रायझोझोमचे तयार झालेल्या प्रथिनामध्ये आवश्यक बदल करून गोल्जी पिंडमध्ये पाठवण्याचं काम करतो. कोण? तर रायझोझोम. प्रथिने अन्न तयार करतं आणि अन्न जे प्रथिने तयार झालेले आहे ते गोल्जी पिंडकडे पाठवतं. आणि गोल्जी पिंड काय करतं बघा. गोल्जी पिंड हे अनेक चपट्यांनी पिशव्यांनी तयार झालेलं असून प्रथिनांचं योग्य वितरण गोल्जी पिंड काय करतं, जे काही अन्न आलेलं आहे रायझोझोम कडून काय करतं, ते योग्य वितरण करण्याचं काम कोण करतं? गोल्जी पिंड. म्हणजे त्या पेशीमध्ये समान जे काही प्रथिन आहे ते पोहोचवण्याचं कार्य गोल्जी पिंड करतं. नंतर बघा तंतुकणिका व लवके हे दुहेरी आवरण असलेले अंगके आहेत. ह्यांचं कार्य बघा. तंतुकणिका ऊर्जा तयार करते म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. बघा पेशीचे ऊर्जा केंद्र कुणाला म्हटलं जातं, तर तंतुकणिका. तंतुकणिका हे काय आहे? ऊर्जा केंद्र आहे पेशीचं. बघा वनस्पती पेशीमधील हरित लवके प्रकाश संश्लेषण कार्य करतात. रिक्तिका ह्या पेशीमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करतात. बघा जी काही रिक्तिका आहेत ते काय करतात, आपल्या जसं शरीराच्या बाहेर टाकाऊ पदार्थ टाकला जातो त्याचप्रमाणे रिक्तिका ह्या काय करतात, पेशीमध्ये जे काही पदार्थ टाकाऊ आहेत ते टाकाऊ बाहेर टाकण्याचं कार्य हे रिक्तिका करत असतात. बघा प्राणी पेशीमध्ये रिक्तिका आकाराने छोट्या असतात, तर वनस्पती पेशीमधील एकच मोठी रिक्तिका असते. बघा आम्हाशी पहिले वनस्पतीमधील रिक्तिका काय असतात, मोठ्या असतात आणि प्राणी पेशीमधील रिक्तिका छोट्या असतात. हे तुम्ही डिफरन्सिएशन मध्ये फरकामध्ये लिहू शकता. बघा जरा डोके चालवा, हे तुम्ही लिहून काढा. पेशी निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो? पेशी जे आहेत त्यांना जो निश्चित आकार आहे तो कशामुळे प्राप्त होतो? नंतर पेशीचे संरक्षण कशामुळे होतो आणि पेशीची गरजा कोणत्या आहेत हे सांगायचं आणि राहिलेला पुढच्या भागाला मी सांगेन. हे तुम्ही लिहून मला पाठवू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि खाली सबस्क्राईब आहे, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा त्याच्याबद्दल काही तुमच्या अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. धन्यवाद.